नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. हे लिंबू आहेत. लिंबाचे झाड हे सदाहरित लिंबूवर्गीय झाड असून या झाडाला वर्षभर फळे येतात. हे झाड कुंडीतही लावता येते तसेच बागेमध्येही लावता येते. या झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि मध्यम पाणी लागते. थंडीतही या झाडाची वाढ चांगली होते. लिंबाच्या झाडाची योग्य काळजी घेतल्यास या झाडाला भरपूर लिंबू येतात. लिंबापासून लोणचे तसेच सरबत बनविण्यात येते. कागदी लिंबू आणि इडलिंबू असे लिंबाचे दोन मुख्य प्रकार आहेत. हे पहा, झाडाला अशा प्रकारे लिंबू येतात. लिंबाचे झाड हे कुंडीमध्येही चांगले वाढते. कुंडी उन्हाळ्यात बाहेर आणि हिवाळ्यात घरात ठेवता येते. झाडाला आलेले लिंबू अशा प्रकारे दिसतात. हे पहा, हे झाडाला धरलेले लिंबू अशा प्रकारे दिसतात. वास्तुशास्त्रानुसार घरी लिंबाचे रोप ठेवणे खूप फायदेशीर आहे. ते सकारात्मकता आकर्षित करते, हवेची गुणवत्ता सुधारते आणि हे झाड समृद्धी आणि चैतन्य यांचे प्रतीक आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. वास्तुशास्त्रानुसार लिंबाचे झाड घरासमोर लावणे योग्य की अयोग्य याबद्दल वेगवेगळी मते आहेत. काही वास्तुतज्ञांच्या मते लिंबाचे झाड काटेरी असल्याने ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते. त्यामुळे ते घरासमोर लावू नये. तर काही वास्तुतज्ञांच्या मते हे झाड सकारात्मक ऊर्जा आणते म्हणून ते घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावणे शुभ मानले जाते. लिंबाचे झाड लावताना किंवा झाड लावलेली कुंडी ठेवताना अशी जागा निवडा की जिथे दिवसातून किमान 8 तास तरी थेट सूर्यप्रकाश मिळेल. सूर्यप्रकाश असलेली जागा कुंडी ठेवण्यासाठी निवडा. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.